आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झालं। टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित पालखीचं अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत यावेळी करण्यात आलं। यावेळी ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रींच्या पादुकांचं दर्शन घेत पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारकऱ्यांसोबत काही अंतर पायी चालत वारीतही सहभाग नोंदवला। धर्मपुरी पालखी तळावर लाखो हजारो वारकरी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। पोलीस बँड पथकानं भक्तिमय धून सादर करत पालखीचं स्वागत केलं। यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. भावार्थ देखणे महाराज यांच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या सोहळ्याला आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनानं व्यापक नियोजन केलं। पिण्याचं पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, वीज, वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात असून जिल्हा परिषदेनं हिरकणी कक्ष, फूट मसाज मशीन, आरोग्य दूत आणि आरोग्य बाईक सारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या। आषाढी वारी ही केवळ परंपरा नाही आहे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि समतेची ओळख आहे। लाखो वारकऱ्यांच्या या भक्तिमय प्रवासात प्रशासनाने सेवा आणि नियोजनाची परंपरा जपत केलेली व्यवस्था निश्चितच कौतुकास्पद ठरते। मी आहे विश्वजित, पाहत रहा लोकशा टीव्ही।